Hi, this is Neeta Chavan and today I will be interviewing Rajesh Desai who runs a paper mart for the past 35 years along with his mom. Let's have a word with him. Rajesh Desai, तुम्ही कसं काय याच्यामध्ये आलात आणि कसं काय सर्वच करता? आमच्या आईवडिलांनी सुरुवात केली आहे. त्यानंतर मग आम्ही पुढे कॉलेजमध्ये कंपनीमध्ये आम्ही आणि किती वर्ष तरी मी 25-30 वर्ष करतो. ओके, आता ना मी तुम्हाला सडन प्रश्नाचा त्यांना तुम्हाला उत्तर द्यायची आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की तुमचे म्हणजे तुम्ही कुठच्या क्लायंट्सला किंवा कुठच्या कस्टमर तुमचे बेसिकली आहेत? कस्टमर आहेत म्हणजे असं सगळं की कस्टमर पेपर मागणारा कस्टमर म्हणजे जे तुमचे लोकलाईट तुम्ही जे तुमच्या आजूबाजूचे ओके ओके चालेल. तुमच्या तुम्ही कुठचे न्यूजपेपर कुठचे झाप तुमचे जे न्यूजपेपर जे तुम्ही हे करता ते तुम्हाला ते माहिती द्याल जरा? टाइम्स आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, इकॉनॉमिक आहे, ओके, इंडियन एक्सप्रेस आहे, लोकसत्ता आहे, ओके, फायनान्शियल बिझनेस मिळेल आहे, एशियन आहे, ओके, बिझनेस लाईन आहे. ओके ओके ओके. आणि तुमचं म्हणजे असं हे कसं काय हा धंदा याच एरियातच कसं काय सुरू केला? तुम्हाला दुसऱ्या ह्या एरियात लोकलमध्ये म्हटल्यावर आम्ही सुरुवातच दिली केली. ओके ओके. आणि मग तुमचं असं ॲव्हरेज प्रॉफिट मार्जिन काय बघतो? प्रॉफिट मार्जिन म्हणजे आमचा पेपर दिले क्वांटिटीवरती डिपेंड. आमची क्वांटिटी तशी मोठी आहे आणि आमची 1000 पर्यंत डेली. ओके, डेलीचा. आणि मग तुमचं मंथली तरी मंथली ॲव्हरेज अप्रॉक्सिमेटली 24,000 पर्यंत. अच्छा अच्छा. ओके. आणि अच्छा परत मुलांचे पगार आहे. अच्छा ओके ओके. आणि हे तुमचं हे सगळं सप्लाय कसं म्हणजे डायरेक्टली का तुमच्याकडे पेपर काहीतरी वाया करत काहीतरी तरी येत असेल? काही पेपर वाया आहेत आणि काही डायरेक्ट प्रेस रिलेटेड. डायरेक्ट प्रेस रिलेटेड म्हणजे डायरेक्टली प्रेस तुमच्याकडे डायरेक्ट आमच्याकडे तुमच्या नावाने बंडल येतं. तुमच्या नावाने बंडल येतं. ओके फाईन. आणि तुमचं डेली वर्किंग शेड्यूल काय म्हणजे तुम्ही कितीला सुरुवात करता? सकाळी 3 पासून सुरुवात करतो ते 8, 8:30, 9 वाजेपर्यंत. 3 पासून म्हणजे 3 ला एक्झॅक्टली तुम्ही कुठे काय कसं काय जाता? आम्ही त्याला म्हणून लागतो. ओके ओके ते ओके. आणि मग तिथून मग कसं काय ते म्हणजे ते पेपर प्रति वेगळे असते ते तुला नंबर सॉर्टिंग करून मग मुलांना आणून देणं. मुलांना आणून देणं. आणि हे असं तुमचं मग सगळे तुम्ही डिलिव्हरी बॉय सांगून ते मुलं आपल्या एरियाप्रमाणे त्याला दिलेले आहेत प्रत्येक त्याप्रमाणे. ओके ओके ग्रेट. आणि कॉम्पिटिशन असं तुम्हाला वाटतं की कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला मोनोपोली असल्यामुळे कॉम्पिटिशन नाही. म्हणजे काही जागा कॉम्पिटिशन आहे की ते कस्टमरला सर्व्हिसवरती डिपेंड करतं. ओके. तुम्ही कशी सर्व्हिस देता कस्टमरला कसं रिलेशन त्याचं. ओके फाईन. आणि बाईंग पॅटर्न कसं काय कस्टमरचं? कस्टमर बाईंग पॅटर्न काही डेली घेणार आहेत, काही वीकली घेणार आहेत आणि ऑड डेजला पण. ओके. आणि त्याला कस्टमरचा व्यवहार कसा काय असतो? कस्टमर व्यवहार आपण ठेवण्यावरती डिपेंड करतो. तरी पण म्हणजे असं काहीतरी सगळेच काय चांगले नसतं त्याच्यावर म्हणजे थोडेफार पण नसले तरी आपण आर्ग्युमेंट करू शकतो. ठीक आहे म्हणा आपण पुढे जाईल. अच्छा अच्छा अच्छा. चालेल. थँक्यू काका, तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिली याबद्दल. थँक्स अ लॉट. So here we end up with the interview with Rajesh Desai. Thanks for now. So let's go on for the next assignment. Thank you.